नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आपण करत आहोत मुंबई टू केदारनाथ यात्रा ऑल इंडिया ट्रॅव्हल विदाऊट मनी। आणि आजचा दिवस तिसरा आहे आणि आपण महाराष्ट्र बॉर्डरवर एक पेट्रोल पंप आहे तिकडं आहे आणि आपला टेंट बघा त्या साईडला लावलेला आहे आणि हे पेट्रोल पंप आहे। इकडं मस्तपैकी ढाबा आहे, त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे, इथं राहण्याची सोय आहे। इथं तुम्ही म्हणजे जे ड्रायव्हर लोक वगैरे असतात त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे, म्हणजे तुम्ही स्वतः बनवूनच खाऊ शकता। पण अजून काय ते चालू नाही झालं आहे असं, पण होईल। म्हणजे कालचे सरांनी पण चांगली मदत केली, जे ह्या पेट्रोल पंपाचे मॅनेजर या तर मालक आहेत। आपला टेंट पॅक करूया आणि नाश्ता पाणी करूया, तिथंच भेटूया तुम्हाला। चला तर मित्रांनो, आपला टेंट वगैरे पॅक करून झालं आहे, आपली बॅग भरून झाले आणि आता आपण जाणार आहोत इथून उज्जैनपर्यंत जायचा आपण प्रयत्न करूया। 200-250 किलोमीटर उज्जैन आहे इकडून। बघूया किती टाईम लागतो आणि किती काय होते। माझा तर कालच प्लॅन होता पण काल काय जाता आलं नाही, भरपूर रात्र झाली। त्याच्यामुळे ह्या पेट्रोल पंपावर आपण त्या सरांना विचारून इथं आपण कालची रात्र काढलेली आहे। निघालो आहे उज्जैनच्या दिशेने आणि उज्जैन इथून 250 किलोमीटर आहे आणि आपण घरापासून 350 ते 400 किलोमीटर लांब आलेला आहे। यहाँ से इतना बड़ा यात्रा करें मुंबई से वहाँ आज उज्जैन पहुँच जाओगे, इतना पैदल चल रहे हो। मित्रांनो, आता आपण इथून डायरेक्ट उज्जैनपर्यंत पोहोचणार आहोत। त्याच्या आधीच आपल्याला दादाने पाणी बॉटल आणि ज्यूस वगैरे दिला आहे, तर त्यांचा आपण धन्यवाद म्हणून सपोर्ट करा आपल्या व्हिडिओवर, लाईक कमेंट्स फॉलोवर सबस्क्राईब करा, इतकं तितकं मदत करा। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। तर दादाला भेटून एकदम जरा बरं वाटलं, एकदम त्यांनी मला पण मोटिवेट केलं, बोलतं तू करतोस ते पण लय चांगलं काम करतोय आणि मस्तपैकी आपण आता केदारनाथला पोचणार आहे। अशा सर्व लोकांच्या सपोर्टमुळे आपण आज टाईम टू ट्रॅव्हल विदाऊट मनी हा एक चॅलेंजिंग उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि ते आपण पूर्ण करून दाखवणार आहे। ऑल इंडिया ट्रॅव्हल करणार आहोत आपण, ते पण बिना पैशाचा। त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तर तुम्हाला माहिती पडेल की मी कसा विदाऊट मनीमध्ये काम करतोय आणि किती प्रवास करतोय हे तुम्हाला समजेल। आणि चांगलं पण आहे की आपण नवीन लोकांशी संपर्कात येतो, ते लोकांचा विचार, लोकांना काय वाटतंय आपल्याबद्दल हे पण आपल्याला समजतं। इकडची घरं वगैरे बघू शकता तुम्ही कशी आहेत। नहीं, अकेला जा रहा हूँ। हाँ, पाई और कोई गाड़ी वाला रुकेगा तो उसके साथ आगे चल रहेंगे। अभी मुंबई बाजार भरता हूँ, बेचने ले जाएगा। अच्छा, अभी बाजार में जा रहे हैं। भेंडी कांदा बरोबर। फर्स्ट टाइम झाला आपल्याला काय लिफ्ट भेटत नाही, तर बघूया आपण आता गाडीला हात दाखवून, कारण की बोर्ड नाही काढलाय। बोर्ड काढल्यावर लगेच गाड्या थांबतात, पण आता मी बोलतोय की बोर्ड नाही काढायचा। आता काय होतंय, गाड्या काय थांबत नाहीत, चालल्यात गाड्या पण काही येत नाहीत। मित्रांनो, आपण आता आपला बोर्ड काढलेला आहे लिफ्टचा आणि बघूया गाडीला लिफ्ट भेटतंय का काय ना। ऊपर, अरे भाई अभी तक यही। हाँ यार, रुका था थोड़ा, गांव की तरफ गया था अंदर देखने क्या चीज़ है। ओके भाई, थैंक यू। एसी खोलिए, एसी क्या एसी का वो वाला, उधर लास्ट ये वाला। हाँ हाँ यार, वो एसी है। ये भाई मेरे को उधर मैं जहाँ पे रुका था पेट्रोल पंप पे, तो उधर ही मिले थे मेरे को। अभी वो तो अपना गाड़ी का काम कर रहे थे और मैं इधर भी पीछे वाले गांव में गया था अंदर थोड़ा घूमने, देखने क्या है, और रोड पे आया, लिफ्ट ले रहा था तो ये भाई मिल गए। कहाँ तक पहुँच रहे हो आप? हम आपको प्लासनेर तक छोड़ देंगे। हाँ यार, वो अभी कितना किलोमीटर रहेगा? प्लासनेर यहाँ से रहेगा 5-6 किलोमीटर की लिफ्ट मिल गई है भाई, पहले सुबह की। जाना होता तो आगे भी छोड़ता, लेकिन हाँ काम कराने का।
नहीं नहीं चलेगा, आप जहाँ तक जा रहे हो वहाँ तक छोड़ दो। चलो हां। तर मित्रांनो आपल्याला 5 किलोमीटरची लिफ्ट भेटली होती, कारण की आपल्याला तिकडंच भेटली होती. ही त्यांची गाडी आहे, ते जा रे उधर, त्यांचं गॅरेजचं काम आहे काहीतरी, तिकडं चाललेत. आणि आता आपण इकडून मोठीच लिफ्ट बघूया डायरेक्ट इंदोर बिंदोर. 60 किलोमीटरची लिफ्ट भेटलेली आहे आपल्याला, या दादानी दिलेली आहे. थँक्यू अगा. तर मित्रांनो आता आपण अर्ध्यापर्यंत आलेलं आहे. त्या अंकलने आपल्याला तिकडं सोडलेलं आहे आणि इथून आपण जाणार आहोत, अजून नाही म्हटलं तरी 200 किलोमीटर आहे उज्जैन. तर बघूया, आता ऊन पण भरपूर होत चाललं आहे. 11 वाजायला आलेत. कोणती गाडी भेटते का डायरेक्ट इंदोरपर्यंत बघणार आहोत आणि जाणार आहोत. अंकल तर काय बोलत नव्हते. आणि मध्य प्रदेशमध्ये बघा तुम्ही, आलो आहे मी मध्य प्रदेशमध्ये, एंटर केलं आहे आणि पुरा एरियामध्ये पुरा असं म्हणजे डोंगर बिंगर तर थोडे कमीच आहे, एकदम लांब लचक बघाल तेवढा नुसते नजर जाईल तिथपर्यंत नुसती जमीनच आहे एकदम. म्हणजे डोंगर भाग नाही आहे जास्त, जमीन बोलायचं त्याचा अर्थ. त्याला भारी वाटतं. आणि आता बघूया, एवढ्या उन्हातून काला होण्यापेक्षा आपण एक चांगली गाडी बघूया आणि पुढपर्यंत सोडतोय काय बघूया आपल्याला. चला तर गाडीसाठी आपण त्या झाडाजवळ जाऊया समोरच्या, तिथून आपल्याला मस्त गाडी. ओके, त्या दादाने आपल्याला आता लिफ्ट दिलेली आहे. 5-10 मिनटं झाली तिकडंच आपण उन्हामध्ये होतो, पण आता डायरेक्ट आपल्याला इंदोरपर्यंतचे लिफ्ट भेटले. आपण आता लवकरच आपण उज्जैनमध्ये पोहोचणार आहोत. तर भेटूया. थँक्यू दादा. सफर कैसा है ये सफर। चित्रकूट गए हो कभी? नहीं ये सब यार ये जगह जाओ, वीडियो इन्फ्लुएंसर हो, तुम लोगों को जाना चाहिए ये जगह से। अभी तो हम निकले, थोड़ा थोड़ा मालूम पड़ेगा तो निकल जाएंगे। चित्रकूट जाओ, चित्रकूट में इतनी अच्छी अच्छी जगह है, माता मंदाकिनी का, सती अनसुईया का, गुप्त गोदावरी आश्रम, हनुमान धारा, नेचुरल चीज़ें हैं जो प्रकृति की देन है जो। तो मतलब ये है कि अब ये टाइम बहुत अच्छा है, जाओ माँ मंदाकिनी में स्नान करो और उसके बाद बढ़िया आराम से कामतानाथ भगवान के दर्शन करो, परिक्रमा लगाओ। 5 किलोमीटर की परिक्रमा है, पहाड़ है, 5 किलोमीटर पैदल परिक्रमा बिना जूते चप्पल के। और उसके बाद फिर निकलो सती अनसुईया, मछली दाना, मछली चुनाव, अरे बहुत अच्छी जगह है। और फिर जाओ गुप्त गोदावरी, गुप्त गोदावरी में गुफा में अंदर जाओ, अचानक से पानी आता है, यहाँ तक भर जाएगा, एकदम चिड़ ठंडा पर चला जाता है, फिर आता है। अब घाट का उसका बनाओ, बहुत अच्छी जगह है। मैहर माता गए, मैहर सतना, ये मध्य प्रदेश, यही सतना मैहर माता, बड़ा अच्छा, बहुत अच्छा मंदिर है। माता की कृपा बहुत लोगों पे है, बहुत अच्छा, जाना चाहिए घूमने। 1150 सीढ़ियाँ चढ़ के जाया जाता है ऊपर, बहुत अच्छी जगह है। और घाट कहीं भी हो, घाट के शुरू में बजरंगबली का मंदिर होगा और घाट के अंत में बजरंगबली का मंदिर होगा। तुम घूमो, ओके। अच्छा, बहुत बढ़िया, ओके। आराम से घूमो, चलो ओके, थँक्यू। उज्जैन आता पोचलेला आहे. उज्जैन इथून फक्त 37 किलोमीटर लांब आहे आणि आपण पोचलेला आहे उज्जैन नगरीच्या जवळच. जा रहे हो आप? आपको कहाँ जाना है? मैं उज्जैन जा रहा हूँ, आप जहाँ तक जा रहे हो वहाँ तक छोड़ सकते हो. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण आलेले आहे अर्ध्या रस्त्यात. भावाचं काहीतरी काम आहे
ते तिकडं ऑफिसचं काम करतं आहे. त्याच्यानंतर आपण अजून थोडं पुढं जाणार आहोत. आणि हा रस्ता काय असा आहे, इथे तर गाड्या पण नव्हत्या भेटत आणि काहीच नव्हता. पण यो भाऊने आपल्याला दिले लिफ्ट. बघूया जिथपर्यंत जाल तिथपर्यंत आपण जाऊ. तिथून पुढे किती किलोमीटर आहे ते तुम्हाला सांगेनच. तर मित्रांनो, आता उज्जैनच्या अर्ध्या रस्त्यावर त्या दादाने आपल्याला सोडलेलं आहे, त्याचा आपण धन्यवाद म्हणूया. आणि आपल्याला त्या दुकानामध्ये जिथं तो थांबला होता तिथल्या त्या सेटने पण आपल्याला एक चांगलं मस्तपैकी थंड्याची बॉटल दिले. अंकल आले होते, त्यांनी मला थोडीशीच लिफ्ट दिली, जास्त नाही. 2-3 किलोमीटर तिकडं टेम्पो वगैरे चालले, त्या साईडला चालले ते. आणि त्यांनी मला थोडे नको म्हटलं तरी पण त्यांनी पैसे पण दिले बाबा. ते म्हटले थोडा जसं जमल तसं तुला आमच्याकडून थोडीशी मदत म्हणून दिले त्यांनी पैसे. मी म्हणत होतो नको, कारण की आपल्याला काय जेवढं त्यांनी म्हणजे गाडीवरनं सोडला तेच आपल्यासाठी मोठं आहे, भरपूर आहे. तरी पण त्यांनी दिली आणि त्यांच्यासाठी भावानो डायरेक्ट आपल्याला शेवटची लिफ्ट या दादाने दिलेली आहे. म्हणजे इथून नाही म्हटलं तरी 20 किलोमीटर 30 किलोमीटरची लिफ्ट डायरेक्ट दिले. डायरेक्ट उज्जैनमध्ये जाणार आहोत आपण. भाऊ मला वाटलं होतं संध्याकाळ 6 कालोख होईल पुरा पोचेपर्यंत, पण नाही भावा, या दादाने आपल्याला मदत करून डायरेक्ट उज्जैनपर्यंत पोचवलंय. तर भावासाठी थँक्यू दादा. ओके थँक्यू. ओके थँक्यू. जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे उज्जैन नगरीमध्ये. इथून फक्त उज्जैन मंदिर 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, इथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर उज्जैन मंदिर आहे. आणि आपण आता पोहोचलेलो आहे उज्जैन. उज्जैन किती किलोमीटर? यही उज्जैन है. उज्जैन में सबसे पहले महाकाल, महाकाल के बाद आप जाइएगा, उनके पास ही बड़ा गणेश जी हैं, ओके. बड़ा गणपति. उसका विक्रमादित्य हाँ तो उज्जैन के राजा हुए हैं. बराबर. उसके बाद आप जाना सिद्धि माता मंदिर, वो शाम को एक्सप्लोर करना, आज शाम को. हाँ हाँ मिलते हैं. जरूर. ओके. कल कॉल करना हो. हाँ हाँ फ़ोन करता हूँ. तर मित्रांनो, आता आपल्याला ते गेटजवळ भेटले होते, बजरंग दलच्या गेटजवळ. पंचमुखी हनुमान. जय श्री महाकाल. टायमानंतर महाकालच्या नगरीमध्ये पोचलेलं आहे. मंदिराजवळ होतं आपण थोडा टाईम. आरती वगैरे होती पण खूप गर्दी होती म्हणून काय आपण काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही. आपण उद्या दाखवू तुम्हाला सर्व जागा इकडची. आणि आता आपण चाललो आहे घाट ज्या साईडला आहे तिकडं चाललो आहे. आणि त्या साईडलाच मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल तर. नाही दिसणार एवढं रात्रीचा, तर तुम्हाला उद्या सकाळी मी सर्व दाखवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण इकडं स्टॉप करू. अजून काय नवीन असेल तर आपण या व्हिडिओमध्ये ॲड करू. तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करा आपल्या भावाला. भेटूयात उद्या. जय श्री महाकाल.